महाराष्ट्रातला शिक्षक वर्ग हादरलेला आहे. सुप्रीम कोर्टानं ठणकावून सांगितलंय, टेट परीक्षा पास झाली नाही तर नोकरीला टाटा बाय बाय. आणि हे फक्त नव्या शिक्षकांसाठी नाही, तर जे 10-15 वर्ष शिकवतायत त्यांच्यासाठीही लागू. महाराष्ट्रात सध्या जवळपास 5.7 लाख शिक्षक काम करतात. यातले 3.8 लाख सरकारी आणि अनुदानित शाळांमधले आहेत. सरकारी शिक्षकांचा सरासरी पगार आहे 50,000 रुपयांपासून 60,000 रुपयांपर्यंत, तर वरिष्ठ शिक्षकांचा पगार तर 70-80 हजारांपर्यंत पोहोचतो. इतक्या मोठ्या संख्येनं शिक्षक असताना आणि इतका खर्च शिक्षणावर होत असताना कोर्टानं आदेश दिलाय, 2 वर्षांत टेट द्या, नाहीतर कंपल्सरी रिटायरमेंट घ्या. या निर्णयानं शिक्षकांत प्रचंड गोंधळ आणि भीतीचं वातावरण आहे. शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे म्हणाले, 1 लाखाहून अधिक शिक्षक बेरोजगार होतील आणि शाळांमध्ये शिक्षकांची टंचाई निर्माण होईल. तर प्रगतिशील शिक्षक संघटनेचे तानाजी कांबळे म्हणाले, 2013 पूर्वी नियुक्त अनुभवी शिक्षकांना बाहेर काढणं म्हणजे शिक्षण व्यवस्थेचं नुकसान आहे. पण राज्य सरकार मात्र गप्प आहे आणि हीच गप्पी शिक्षकांच्या डोक्यावर अधिक गोंधळाचं वादळ आणते आहे. अनुभवी शिक्षकांना पुन्हा टेट द्यायला लावणं म्हणजे काय? हे म्हणजे ज्यांनी रोज भाकरी बनवली त्यांना अचानक कुकिंग क्लासला जा सांगण्यासारखं आहे. थोडक्यात अनुभवाची थट्टा करणं आहे. आता शिक्षक संघटना सुप्रीम कोर्टालाच पत्र लिहिणार आहे, जसं तामिळनाडूनं या नियमातून सूट मिळवण्यासाठी केलं. म्हणजेच लढाई अजून बाकी आहे. प्रश्न असा, 10-15 वर्ष वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांना अचानक MCQ परीक्षा देणं खरंच योग्य आहे का? टेटचा अभ्यासक्रम म्हणजे बालमानसशास्त्र, गणित, भाषा आणि अध्यापनशास्त्र. जे काम शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गात करून दाखवलंय, त्यांची कसोटी आता पुन्हा कशाला? तुमचं मत काय? अनुभवी शिक्षकांना टेट द्यायलाच हवी का त्यांना सूट द्यावी? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा.